मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तलाठी पदभरतीच्या निकालाबद्दल महत्त्वाची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षा जी आहेत त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी म्हटलं आहे की परीक्षार्थींची संख्या फार मोठी असून कुठल्याही परीक्षार्थीवरती अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. तर आठवडाभरामध्ये गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. जानेवारी अखेर नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहेत. तर गुणवत्ता यादी बनवण्याचे काम जे आहे या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की तलाठी पदभरतीची परीक्षा जी आहे गुणवत्ता यादी त्याची जी असणार आहे आठवडाभरामध्ये लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा स्तरावरती ही निवड यादी जाहीर केली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक जे आहे त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसची जी वेबसाईट आहे प्रत्येक जिल्ह्याची त्या ठिकाणी ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. तर याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम TCS कंपनीकडून युद्धपातळीवरती सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेचे जे राज्य समन्वयक आहेत त्यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर म्हटलं आहे की निवड झालेल्या उमेदवारांना 26 जानेवारीला निवडपत्र देण्याची या ठिकाणी नियोजन असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिलेली आहे. तर 26 जानेवारीला या ठिकाणी निवडपत्र देखील देण्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर खूप महत्त्वाची अशी ही तलाठी पदभरतीबद्दलची माहिती आहे. येत्या आठवडाभरामध्ये या ठिकाणी गुणवत्ता याद्या लागू शकतात आणि काल ऑफिशियल वेबसाईटवरती देखील नॉर्मलायझेशन सुरू झालेलं आहे. त्याबद्दल ऑफिशियल अपडेट आलेला आहे. तुमची जी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध म्हणजे गुणवत्ता यादी जी प्रसिद्ध होणार आहे अंतिम तुमची त्याच्या अगोदर ऑब्जेक्शनची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर तुमची फायनल आन्सर की देखील काही उमेदवारांचे जे आता ऑब्जेक्शन काल घेण्यात आलेले होते अजून त्याची पूर्ण फायनल आन्सर की वगैरे तुमच्या लॉग इन अकाउंटमध्ये भेटणार आहेत तुम्हाला. आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन जी आहे ती प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे. नॉर्मलायझेशन नंतर आता अंतिम गुणवत्ता यादी लावली जाणार आहे. तर त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे नॉर्मलायझेशनची. काल ऑफिशियल वेबसाईटवरतीही ते प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. निकाल आता मित्रांनो कधी लागेल त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर येत्या आठवडाभरामध्ये निकाल लागण्याची अपेक्षा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि 26 जानेवारीला या ठिकाणी 26 जानेवारीपूर्वी ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्याचे नियोजन असून निवड झालेल्या उमेदवारांना 26 जानेवारीला निवडपत्र देण्यात येतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलून दाखवलेली आहे. तर खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी तलाठी रिझल्टबद्दलची आलेली आहे. अजून याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुम्हाला शेअर केले जातील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.